नवीन कपाटात आता सगळं रचून ठेवायचं आहे. तर आता हे काढून घेते सगळं पहिले आणि घड्या घालते. काठपदराच्या साड्यांच्या घड्या घालून एका बॅगमध्ये ठेवून दिलेल्या आहेत मी. तर आता यांच्या घड्या घालते सगळ्या साड्यांच्या. तर हा किती मी जमा करून ठेवलंय बघा. नव्याची नवलाई असते त्याप्रमाणे मी सर्व कपाट रिकामं केलं आणि सगळे कपडे बाहेर काढून ठेवले. बाहेर काढल्यानंतर मग म्हटलं एक एक कसं सुचत जातं माणसाला, सगळं एका ठिकाणी जमा केलं आणि घड्या घालायला घेतले. घड्या घातल्यानंतर मग म्हटलं आता ते कसं वेगवेगळं करावं ते पण ठरवायचा विचार डोक्यात आणत होती आणि त्याप्रमाणे बरोबर अगदी सुचत जातं माणसाला. करायला घेतलं ना की काम अगदी हातावेगळं होतं. कपाट रचायचं आहे ना म्हटलं सगळ्या साड्यांच्या आधी घड्या घालते आणि प्रत्येक साडीत ब्लाऊज ठेवलं आणि इथे काठापदराच्या साड्या ठेवलेल्या आहेत सगळ्या. आणि ह्या डेली यूज साड्या आहेत, त्यात काही वर्कवाल्या आहेत त्या वेगळ्या करेल आणि वेगळ्या कप्प्यात ठेवेल. तर अशा आता मस्त घड्या घालून झाल्या. आता छान रचून देते. आता एक 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 हाता वेगळं करते म्हटलं एक एक कप्पा करून आणि जिथे जिथे मला ठेवायचं आहे त्याप्रमाणे मी सर्व म्हणजे सामान वस्तू कपडे सगळं ठेवणार आहे. तर चला माझं कपाट लावून झालेलं आहे पण ते मी तुम्हाला नंतर दाखवते. पण त्याआधी ना मग मी आंघोळ वगैरे केली. मी आंघोळ नव्हती केलेली, आवरायला घेतलं त्यावेळेस. तर आंघोळ केली आणि नंतर घर झाडून आणि फरशी पुसायची होती मला. आज सगळं उलटं सुलटं काम चालू होतं आणि इथे कॉटवर जरासं मोबाईल वगैरे पडलेला असतं ना, मला थोडासा राग येतो. मला वाटतं की म्हणजे कसं आहे वेळेवर जागेवर वस्तू ठेवली ना तर समोरच्याला काम करताना अडथळा नाही निर्माण होत. असो पण आता ठेवून दिलं आणि फरशी पुसायला घेतली झाली. आता घर झाडून झालं, फरशी पुसून झाली, नंतरच लगोलग म्हटलं आपल्याला आता देवपूजा करायची आहे. तर त्यासाठी हे सर्व आवरल्यावर मग जरा निवांत वाटतं आणि देवपूजा करायलाही थोडं प्रसन्न वाटतं. तर इथे बघा सगळं घर असं पुसून झालं. नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि देवघर आपल्या वेगळ्या जागेवर आलेलं आहे, का आलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगते. आणि मधून मधून मग व्हिडिओ नाही होते आता सध्या, कारण खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या या घरामध्ये आलेल्या आहेत. आणि हे घर आहे आपलं पत्र्याचं, पण खरं सरांनी मस्त बापू बंगला असं नाव दिलेलं आहे बरं का. बाहेर बोर्ड आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतातच. कसं आहे तुमची झोपडी जरी असेल, तुमच्या इथे जर तो बंगला असेल ना तर तो बंगलाच आहे. तर माझ्या ह्या छोटे खाणी पत्र्याच्या बंगल्यामध्ये काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला आज शेअर करते. आणि खूप छान छान गोष्टी म्हणजे ज्या आम्हाला परवडतील आणि आम्हाला त्या गरजेच्या होत्या त्या आणलेल्या आहेत. आणि मी काय काय केलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. नवीन नवीन काय काय गोष्टी केलेल्या आहेत. तर व्हिडिओ न करता डायरेक्ट तुम्हाला त्या गोष्टी मी शेअर करते. आणि एखाद दिवशी तुम्ही जर कमेंट केली ना की याचा व्हिडिओ टाका तर मी नक्की टाकणार. तर आता हा आमचा हॉल आहे, जरा आवरायचं राहिलेलं आहे. देवाचं काही साहित्य ठेवायचं राहिलेलं आहे ते मी नंतर ठेवणार आहे. आणि हॉलमध्ये बघा ही नवीन गोष्ट आपली आलेली आहे. आणि हे कशासाठी आणलं तर इथे पहिले ना कॉट होता बघा, असं मी इथे झाडझूड करायची का त्यावेळेस भिंतीला लागून कॉट होता, ह्या भिंतीला लागून कॉट होता जिथे कपाट आहे तिथे. तर मग हे कपाट घेतलं, त्यातलं अंथरून काय झालं होतं, उंदरांनी ना चांगले चांगले ब्लँकेट कतरून ठेवलेले होते. पण आपण शेत खानदेशी आपल्याला लागतील गोधड्या. तर त्या गोधड्या विषयीच बरं का, मण्यावाल्या दुल्या गोधड्या सगळ्या गोष्टी आहेत. 50 लोक आले तरी आपल्या ह्या घरी झोपू शकतील असं साहित्य मी ठेवलेलं आहे. कारण कसं आहे सगळ्यांना आवडतं यायला आणि सगळेच जमले की आम्ही तेवढे होऊन जातो. तर असं मी बोलायला लागले का चालूच ठेवते. तर मी काय घेतलेलं आहे ते बघा, हे बघा कपाट घेतलेले आहे आणि कपाटात काय काय ठेवलंय ते पण सांगते, तुम्हाला दाखवते. हॉलमधल्या कपाटामध्ये सर्व ब्लँकेट चादरी नंतर आपल्या गोदड्या बी शेतीच बरं का. सगळं असं रचून ठेवलं. सतरंजा वगैरे सगळे सतरंजा असतात, सगळे आले का बसायला लागतात. नंतर बेडशीट चादरी. तर हे कपाट पत्र्याचं घेतलं, कारण कसं आहे आपलं घर आहे म्हटलं पत्र्याचं. तर कसं आहे मुंग्या असतात, उंदरं असतात, काही असतं, त्याच्यामुळे वाळवी लागते. तसंच आपण नसलो म्हटलं तर मग पत्र्याचंच आम्ही हे कपाट घेतलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा बरं का. आणि आवडलं तर तसंही सांगा. आणि काही वेगळं घ्यायचं होतं का तेही सांगा. म्हणजे कसं आहे पुढच्या वेळेस जर माणूस काही करत असेल ना तर सुचत जातं. तर चला आता अजून एक कपाट घेतले तेही मी तुम्हाला दाखवते. हे बघा
आणि तुम्हाला म्हटले ना मी एक एक वस्तू शिवलेल्या आहेत. पहिले फॅन बंद करते कारण आवाज नाही येणार. तर ह्या बॅग आहेत बघा, ट्रॅव्हल्स बॅगा. माझे जुने गाऊन होते ना त्याचे असे छान कवर करून घेतले आणि गाठ मारून ठेवल्या, म्हणजे ना मळणार पण नाही आणि व्यवस्थित पण राहतील. आणि ह्या बॅगेमध्ये ना आपल्या छोट्या छोट्या बॅग असतात ना 2-3 दिवसाच्या प्रवासाच्या, इथल्या इथे नाशिकला जायचं असेल तर मग तशा बॅग ठेवल्या. आणि हे अजून एक कपाट घेतलेलं आहे. हे कपाट मात्र खूप छान आणि वेगळं आहे. हे बघा, हे माझं साहित्य. आता मी नाशिकून सगळं घेऊन येईल आणि मग सगळं ठेवता येईल मग. आणि थोडा मागे पसारा आहे, कारण पसारा कसा आहे, मी जरा ब्लाऊज पण शिवायला काढले आणि जुने कपडे काढले आणि त्याच्या काही काही गोष्टी पण शिवायच्या आहेत मला. मग ते जर ठेवून दिलं ना तर मग काय होतं, सापडायला परत प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यामुळे मी काय करते, तसंच राहू देते. आणि इथे माझे सर्व कपाट लावून झालेलं आहे. तर अजून एक कप्पा आहे आपल्या निकून निशाचा कप्पा बघा. इथे त्यांचे काही कपडे आहेत, त्यांचे पांघरूण, नंतर उशीपासून आमच्या गुरुला त्याचीच उशी लागते. आणि नैनिशाचे कपडे, इथे ना निखिलचे कपडे यायचे आहेत अजून. तो त्याने बॅग काही ठेवली नाही यावेळेस, नाही तर त्याचे रचून दिले असते मी. तर अशा ह्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. तर म्हणजे मला आवडलं, छान वाटलं मला. हे कपाट खूप आवडलं आहे ना. वॉशिंग मशीनला मी कवर शिवलं, काही हे कवर शिवलं, त्याची कात्रणं उरलेली आहेत ती ठेवली आहे. आणि काही गोष्टी मला अजून शिवायच्या आहेत. आमचा गुरु बाळ बघा छान हसतंय. आणि बाहेर वॉशिंग मशीनला हे पडदे पण कमी करायचे होते, पडदे शिवले. मेड होते पडदे पण ना ते खालून खूप लोळत होते, तर ते कमी केले. म्हणजे अशी एक 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 कामं माझी चालूच होती. ना खेळणार सर मालेगावला गेलेले, म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारूया. आणि आज फक्त खिचडी केलेली होती, त्याच्यामुळे खूप वेळ मिळाला. आणि भांडी वगैरे माझी झालेली आहे, ते बघा सगळं आवरून झालेलं आहे आज बऱ्यापैकी म्हणजे. आणि इथे बघा वॉशिंग मशीनला मी काय शिवलंय, ड्रेस शिवला बरं का वॉशिंग मशीनला. कवर शिवलं वॉशिंग मशीनला. म्हणजे ना याच्यावर काय, आता त्या इकडे कसं पाली वगैरे असतात ना, आणि खाली ना उंदरांची ती पट्टी ठेवली ना, त्याच्यामुळे आता उंदरं नाही आहेत पण पालींमुळे घाण होतेच. मग त्याच्यामुळे असं हे झाकून ठेवलेलं आहे. आणि हा कॉट इथे बाहेर आणला बसायला. इकडे बघा, हा आपला गार्डनचा लुक, गार्डन म्हणण्यापेक्षा आपला शेताचा लुक. आणि साग तर इतके मस्त झाले ना. आता पाऊस पडला, आता 2 दिवसापासून ना जरा पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे कसं आहे थोडंसं वारं पण सुटलेलं आहे, जमीन आता कोरडी झालेली. पण साग बघा इतका बहरला आहे ना, असं जंगल तयार झालेलं आहे असं वाटतंय. जेव्हा गार करून टाकतं पाऊस आलं की. आणि आज करायच्या आहे आषाढ कापण्या. तर आषाढ कापण्यांचा व्हिडिओ पण होणार आहे आणि आपलं सरलास किचनला तो जाईल आणि आपल्या ब्लॉगमध्ये पण तो असणार आहे. पण म्हणजे असं डिटेल मात्र सरलास किचनवर. पावसाचा अंदाज बघून वॉशिंग मशीनलाच धुणं लावून घेतलं होतं आणि आता ते वाळायलाही टाकले, बऱ्यापैकी वाळत पण आलेलं आहे. नवीन खुर्च्या आणल्या का? हो यस, नवीन खुर्च्या आणल्या. खूप डायनिंग टेबल खूप कधीच असं सुना आता छान वाटतंय. हो. सकाळी सकाळी तू म्हटली ना आज फक्त खिचडी केली, आणि म्हणून कशासाठी घाईघाईने गेले होते तर त्यांना ना या डायनिंग साठी ना खुर्च्या आणायच्या होत्या. म्हणजे सगळ्या चेअर, आता ते चेअर म्हणतात, मी तर खुर्च्याच म्हणेन. डायनिंगच्या खुर्च्या आणलेल्या आहेत. मस्त डायनिंग झाला आता तयार बऱ्यापैकी. आता आपलं घर एकदम असं झालंय अपडेट. काय झालंय? अपडेटेड फार्म हाऊस झालेलं आहे. सगळं दुपारचं आवरून झालं. म्हटलं आता ना आपल्याला आषाढ कापण्या करायच्या आहेत, त्यासाठी ही तयारी करते. आधी मी पीठ, गूळ, काय बडीशोप, वेलची, मीठ, तूप, जे जे काही साहित्य लागेल ते काढून घेते आणि नंतर आषाढ कापण्या करायला घेते. म्हणजे कापण्या करायला घेते, गोड शंकरपाळे एक प्रकारचे. तर चला आता मस्त असा व्हिडिओ आपला होणार आहे. सरलास किचनला जाऊन पण नक्की बघा बरं का. तर आता पहिले काय करते, गूळ काढून घेते.
आता माझ्याकडे आहे गुळ पावडर, तर मग मी गुळ पावडर घेईल. आता किचन ओट्यावरचं सगळं सामान मी खाली ठेवते आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करते. या मी अशा इथे ठेवून देते आणि आता इकडे आणि मग किचनचा व्हिडिओ शूटिंग करायला सुरुवात केली. हा मी जरा फास्ट व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे. वरती तसं लिहिलेलंच आहे, त्या प्रमाणाने तुम्ही करा. आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आणि कापण्या मस्त लाटून घ्यायच्या. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहेत. आषाढ तळायच्या निमित्ताने ह्या कापण्या मी तळून घेतल्या. खरं सर गोड खातात ना, तर त्यांना चालतं. मला शुगर असल्यामुळे मी तर नव्हते खाणार, पण त्यांच्यासाठी एक म्हटलं होऊन गेलं. काही का होईना तोंडात टाकायला गोड आवडतं ना कधी कधी जेवणानंतर, पण ते खातात. मग म्हटलं असं काहीतरी वस्तू करून ठेवल्या का बरं पडतं. तर अशा पद्धतीने मी हे सर्व मळून घेतलं. गुळाच्या पाण्याबरोबर मला फक्त 2 चमचे पाणी लागले. लगेचच लाटायला घेतलं. जास्त वेळ ठेवू नका, नाही तर पातळ. आता याच्यावर ना मस्त तीळ टाकायचा बरं का. तीळ टाकलं ना एक नंबर चव लागते. व्हिडिओ करायच्या आधी सगळं ओट्यावरचं सामान खाली ठेवावं लागतं आणि नंतर मग तेवढी जागा मला मिळते व्हिडिओ करायला. कापण्या मस्त छान अशा लाटून झालेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवलं मी की कुठे मी ठेवलेलं आहे कोपऱ्यातलं ते सामान. आणि आता ह्या तळायला घेते. सुरुवातीला एक तळून पाहते. एक लाटायची बाकी आहे. दिसायला तर छान दिसते. तर चला मस्त अशा कापण्या आता तळून घेते. पहिले पटकन तेल तापलं का, तापलं तर आता कमी आचेवर करा, नाही तर कापण्याना काळपट होतील आणि ना म्हणाल की काय कापण्या झाल्या. गुळाच्या आहेत ना, मग त्याच्यामुळे कसं आहे थोडंसं मध्यम आचेवर तळलं ना, म्हणजे कमी आचेवर तर एकदम मस्त होतात. आणि आता वाजलेले आहेत 6, पण इकडे ना अंधारसारखं दिसतंय. वातावरण सगळं पावसाळा आहे ना सगळीकडे, तर त्याच्यामुळे तसं वाटतंय. आणि ह्या बाजूला थोडा अंधारच वाटतो. जेव्हा मी व्हिडिओ शूट करते ना, तर त्यावेळेस लाईटिंग थोडी कमी पडते, म्हणजे उजेड कमी पडतो ह्या बाजूला. मला एक सांगायचं आहे बघा, हे जे मेजरिंग कप आहेत ना, हे मेजरिंग कप ना मला माझ्या मुलीच्या मुलाने, म्हणजे माझ्या नातवाने मला वाढदिवसाची भेट दिलेली आहे. वाढदिवसासाठी त्याने ना गिफ्ट दिलेलं आहे. त्याच्या मम्मीला त्याने सांगितलं की म्हणे आजीला ना असं गिफ्ट दे म्हणे की ते छान वाटेल तिला. तर मेजरिंग कप दे म्हणे. ती ना किचनचे व्हिडिओ करते ना, तर त्याच्यासाठी हे असे सर्व कप दिलेले आहेत. आता मी ना ह्या व्हिडिओसाठी 2 वापरलेले आहेत. आता असं जेव्हा मुलं, म्हणजे आता त्याला काय एवढं कळत, म्हणजे खूप लहान आहे तो, समजून घ्या 12-13 वर्षाचा आहे तो. आणि तरी त्याला असं, म्हणजे तो आला पण ना सुट्ट्यांमध्ये, त्याचं सारखं चालतं, आजी काय रेसिपी करणार आहे तू, आजी काय करणार आहे, मी शूटिंग करू का तुझं, म्हणजे असं त्याचं चालतं. तसंच करू रिदू पण आहे, तो तर अगदी छोटा आहे बरं का त्याच्यापेक्षा, तरी पण म्हणजे दोघं एकदम असे करतात. आणि गुरु बाळ तर तुम्हाला माहितीच आहे, लहानपणापासून तुम्ही त्याला बघतात. रेसिपीचं शूटिंग होतं, सगळी भांडी पण झालेली आहेत. आणि कसं आहे, जेवढे जसे निघाले ना तसे घासले ना, एकदम मग मला दडपण नाही येत आणि काम पण माझं सुटसुटीत होतं. हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगते, कारण नवीन जर व्ह्यूअर्स असतील ना, त्यांनाही म्हणजे असं माझा हा संदेश पोचला पाहिजे. कारण काय, आता हे एवढे भांडे जर मी घासले नसते रेसिपीचे, पुन्हा स्वयंपाकाचे भांडे जमा झाले असते. आणि तो ढीग बघून जे टेन्शन येतं ना, जे बर्डन येतं, त्याचा कुठेतरी आपल्यालाही म्हणजे परिणाम होत असतोच ना. मग त्याच्यामुळे ना थोडं सुटसुटीत आणि थोडं थोडं करून केलं ना, थकत पण नाही आणि पटकन काम पण होतं. तर चला, आता ही रेसिपी शूटची भांडी वगैरे झालेली आहेत. आता खैरनार सर गवत काढतायत, जरा तिकडे जाऊन येते. पण त्याआधी ना मी ज्या बरण्या उचलल्या आहेत तिथल्या कोपऱ्यातल्या त्या ठेवते. या मी अशा इथे ठेवून देते. आणि आता इकडे बघा, हे शूटिंग आपलं झालेलं आहे. आता ते उचलून घेते सगळं. मी जरा तो सेटअप चेंज करायचा विचार करते मी जरा विचारतो. कधी कधी वाटतं होतो जरासा ठेवाय करायचा त्रास, पण ना जेव्हा मी स्वयंपाक करते रोजचा, तर पटकन हाताशी मला या बरण्या मिळतात, मसाल्याचा डबा मिळतो, तेलाची बरणी मिळते. त्यामुळे कधी कधी वाटतं हेच चांगलं आहे, सुटसुटीत आहे, असू द्यावं. तर आता पहिल्यासारखा ओटा मी करून घेतलेला आहे, म्हणजे मला स्वयंपाक करायला आता व्यवस्थित होईल.
हे सगळं आवरून घेते आणि नंतर ना मला स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा. तर त्याच्यामुळे ना म्हटलं मग परात वगैरे ठेवायला पण अगदी व्यवस्थित पाहिजे ना, तर हे सगळं अगदी क्लीन करून घेतलं. संध्याकाळी म्हटलं छान असं ना मठाची उसळ करायचा विचार चाललेला आहे. आणि मग खलनार सर गेलेले आता मालेगावला परत त्यांचं काम करून, म्हणजे शेतातलं सगळं गवत बिवत काढलं, हातपाय धुतले, लगेच गेलेले आहेत. तर ते काय काम आहे ते पण आल्यावर आपल्याला कळणारच आहे. म्हणजे मला पण ते म्हटले की हाय म्हणे माझं काम, मग मी पण काही जास्त विचारलं नाही. ते आणि अण्णा दादा गेलेले आहेत म्हणजे माझा पुतण्या. आणि आता मी भाकरी करून घेऊ म्हटलं. भाकरी मी तसं गरम गरम करणार होती, पण ना म्हटलं आता करून घेते आणि व्हिडिओ एडिटिंग कर. आणि लाईटचं कसं असतं, वायफायमुळे ना कधी लाईट गेली तर वायफाय बंद होऊन जातं आणि एडिटिंग वगैरे किंवा अपलोड करणं वगैरे राहून जातं. 2-3 भाकरी करायला काही जास्त वेळ नाही लागत, तर त्या करून ठेवून दिल्या. पण ना ह्या जर झाल्या ना तर थोडंसं मला ना मग व्हिडिओ एडिटिंग करायला थोडं मन पण लागतं. नाही तर मनाला काय वाटतं, राहिलं आहे काहीतरी काम, राहिलं आहे काहीतरी काम, डोक्यात सारखं भुनभुन भुनभुन चालू राहतं. मग त्याच्यामुळे मग हे सगळं ठेवून दिलं. आणि आषाढी एकादशी उद्या परवा येऊन ठेपलेली आहे, तर म्हटलं चांगला आपला उपवासाचा एखादा व्हिडिओ झालाच पाहिजे, तर त्याची तयारी करून घेते. आणि आता इथे मी साबुदाणे भिजवते. फक्त अगदी 1 वाटीचे साबुदाणे भिजवून इतके सुंदर वडे होणार आहेत ना आपले, तोही व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. तर आता साबुदाणे भिजवून वगैरे ठेवून आणि शूटिंग करून घेते. तर वाटीभर साबुदाण्यासाठी अगदी अर्धा पेर पाणी टाकलेलं आहे इथे भांड्यामध्ये. आणि बघू शकता अशा पद्धतीने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि साबुदाणे भिजायला ठेवायचे. रात्री भिजवले तरी चालतं आणि 2-3 तास जरी भिजवले ना तरी साबुदाणे वडे छानच होतात. पण ना शक्यतो रात्री भिजवले ना मग सकाळी कसं लक्षात राहिलं नाही राहिलं तरी आपलं काम भागून जातं. आणि आता कापण्या आणायच्या झालेल्या आहेत आणि आषाढ तळला गेला एक प्रकारे. तर चला म्हटलं देवाला नैवेद्य पण देऊन घेऊ. गावाकडे अगदी मस्त सागर संगीत आषाढ तळला जातो. गोड पुऱ्या होतात, साध्या पुऱ्या होतात, गोड गुलगुले होतात, कुरडई, पापड आणि असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तळले जातात. नवीन वर्षाच्या नवीन कुरडया वगैरे देवीला नैवेद्य दिला जातो. तर आता इथे तर म्हटलं आता देवी आमच्या तर वाडीवर देऊळ आहे एक हनुमानाचं आणि रामाचं. तर म्हटलं मग नंतर आता बघूया शुक्रवार आणि मंगळवार जसा वेळ मिळेल तसं. तर पण पहिले म्हटलं आपल्या घरातल्या देवाला तरी नैवेद्य आता आपला पहिला झालेला आहे म्हटलं. आणि खायलाही घरात भरपूर जण असले तर करायलाही थोडीशी मजा वाटते की नाही. संध्याकाळची दिवाबत्ती पण झालेली आहे. आता 6:30 वाजलेले आहेत आणि खरं सरांकडे मी जाणार होती, पण मला जरा वेळ होऊन गेला. त्यांचं काम आटोपलंय, ते आलेले आहेत परत. पण मग म्हटलं जाऊ द्या आता आपलं म्हटलं नैवेद्य देऊन घेऊ आषाढ कापण्यांचा. कसं आहे म्हणजे कुणी आता आलं, आता माझे हे नातू आहेत ना इथे स्वामी वगैरे म्हणजे पुतण्याचे मुलं, ते जर आले तर मग त्यांना मग असं काही केलं ना तर पटकन असं देता येतं. मग देवाला नैवेद्य दिला गेला की जरा समाधान पण वाटतं. आणि संध्याकाळची देवपूजा आता झालेली आहे आणि संध्याकाळपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.